नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती. राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती. आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी. पालकमंत्री पदाच्या वाटपावरून सामना अग्रलेखातनं माहिती सरकारवर निशाणा, तर मंदगती सरकारचं आणखी एक रखडलेलं वाटप संपलं, तर या ठिकाणी नेमून पालकमंत्र्यांचा पाय मोडका केला असल्याची सुद्धा टीका. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी, तर महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार. रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार, दळवींचं वक्तव्य. बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता. बंधू धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदासाठी मुकावं लागल्यानंतर पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त. आर आबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही, हे जयंत पाटलांना दुःख. मुलासाठी पाटलांनी जतमध्ये चाचपणी केली, गोपीचंद पडळकरांची टीका. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबई हायकोर्टात धाव, तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टात याचिका. निकालाच्या दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी. दिल्लीमध्ये आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार, तर 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती BG कोळसे ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता. मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात. हत्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील आरोपी. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणासाठी आता माहितीच्या मंत्र्यांची यादी जाहीर, तर एकनाथ शिंदे ठाण्यात, तर अजित पवार पुण्यात या ठिकाणी ध्वजारोहण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण सोहळा पार पडला.